हाय हॅलो कसे आहात. तर आज मी मऊ रसरशीत असे गुलाबजामुनची तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. एकदम शॉर्ट रेसिपी आहे. गुलाबजामुन बनवण्यासाठी या ठिकाणी मी गिडचं पॉकेट घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता तुम्ही, म्हणजे कोणतेही प्रेमिक्स असले तरीही चालेल. तर या ठिकाणी मी आधी ज्या गुठळ्या आहेत ते छान अशा फोडून घेतलेल्या आहेत. यानंतर थोडंसं करून मी पीठ मळून घेत आहे. एकदम आपल्याला घट्ट पण ठेवायचं नाही, पूर्ण पातळ पण नाही, मिडियममध्ये ठेवायचं आहे. सो थोडं दूध घातलं तर आपल्याला अंदाज येत जातो. एकदम असं भरपूर असं ओतून द्यायचं नाही, नाहीतर पातळ वगैरे होण्याची शक्यता असते. मी या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ बनवलेलं आहे. आता पीठ मात्र 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. तोपर्यंत 4 ते 5 वेलची मी छान अशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत. पूर्ण अशी त्याची वेलची पूड अजिबात नाही, फक्त ओबडधोबड जरा चिचून घ्यायचं आहे. यानंतर आपण पाकाची तयार करणार आहोत. पाक बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोठं पातेले घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पाव किलोची वाटी असते की नाही, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि घरात थोडंसं केशर होतं ते ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जे खलबत्त्यामध्ये चेचलेली वेलची होती की नाही, ती पण याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. सो उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम जरा मोठीच ठेवायची आहे. उकळी आल्यानंतर पाकाला चांगलं 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवर असं शिजवून घ्यायचं आहे. सो छान असा एका गॅसवरती हा आपला पाक रेडी होतोय. तोपर्यंत छान असं मी दुसऱ्या साईडला कढई ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव किलो तेल ॲड केलेलं आहे. तोपर्यंत छान असं जे आपण मिश्रण ठेवलेलं होतं रेस्ट करण्यासाठी, त्याचे छान असं आपल्याला छोटे छोटेसे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. सो दोन्ही हाताला छान असं तूप लावून एकदम हलक्या हातानं छान असं आपल्याला ह्याचे बॉल रेडी करून घ्यायचे आहेत. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल असं छान असं दोन्ही बोटाच्या साहाय्याने थोडंसं मी मळल्यानंतर थोडं तळाताला मी तूप लावून घेतलेलं आहे. परत यानंतर हलक्या हातानं असं गोल असं गोळा रेडी करून घेत आहे. गुलाबजामुन बनवताना नेहमी छान असे गोलच आकारामध्ये आपल्याला करून घ्यायचे आहेत. अगदी पेढ्याच्या साईजमध्ये करून घ्यायचे आहेत. तर तळल्यानंतर हा फुलला जातो. त्याचबरोबर गुलाबजामुन आपल्याला तयार करताना क्रॅक जाता कामा नाही याची काळजी घ्यायची. क्रॅक जाऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, पीठ मळताना थोडं घटसर मळायचं आणि दोन्ही हातावर छान असं मॅश करून छान असा आपल्याला गोळं रेडी करायचे आहेत. सो तुम्हाला स्क्रीनवर दिसतील अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गोळे रेडी करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे अजिबातच नाही. जर आपला गुलाबजामुनला जर क्रॅक जर केलं तर पाकामध्ये तो विरघळतो. त्यामुळे क्रॅक न जाताच आपल्याला गुलाबजामुन असे गोल गोल तयार करून घ्यायचे आहेत. सो छान असे या ठिकाणी मी 23 गोळे तयार करून घेतलेले आहेत, अगदी मिडियम साईजमध्ये. यानंतर कढईमध्ये जे तेल मी तापायला ठेवलेलं होतं ते छोटंसं एक गोळा त्याच्यामध्ये सोडून बघायचा. पटकन असा वर आला तर समजून जायचं तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे किंवा गरम झालेलं आहे. तेल मस्तपैकी असं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे आपण गुलाबजामुन गोल करून घेतलेले होते की नाही, ते या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम किंवा कमीच करून ठेवायची आहे, जेणेकरून आतपर्यंत असे गुलाबजामुन आपले भाजले जातील. हलक्या हाताने उलटण्याच्या साहाय्याने एकदम हळूवार असं हलवून घ्यायचे आहेत. एकदम साईडचं तेल आहे ना ते असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे गुलाबजामुन आहेत ते छान असे भाजले जातील किंवा तळले जातील. आतपर्यंत कच्चे वगैरे राहण्याची शक्यता नसते. सो छान असं आपल्याला हे गुलाबजामुन बारीक गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत. छान असे बारीक गॅसवर गुलाबजामुन तळल्यानंतर पूर्णाचे चाळण आहे ना, याच्यामध्ये मी असे काढून घेतलेले होते झाराच्या साहाय्याने. आता छान असं तेल नितळून द्यायचं आहे. तोपर्यंत छान असे गुलाबजामुन पण आपले थंड होतात. त्याचबरोबर मी लगोलग दुसरी बॅच देखील तयार केलेली आहे. तोपर्यंत पाक आपला रेडी झालेलाच होता. पाक थंड होऊ नये याच्यासाठी आपण त्याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवलेली होती. जर तुमचा पाक जर थंड झाला असेल तर हलकासा गरम केला तरीही चालेल. छान असे 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर गुलाबजामुन आहेत ते आपल्याला पाकामध्ये ॲड करायचं आहे. पाकामध्ये ॲड करताना एक आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, पाक आपला हा हलकासा कोमट असणं गरजेचं आहे. यानंतर मी 4 तास असेच झाकून ठेवल्यानंतर गुलाबजामुन किती छान फुललेले आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. मी सांगितलेल्या पद्धतीनं किंवा मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि माझ्यासारखे मस्त असे गुलाबजामुन करून खावा. सो व्हिडिओ किंवा आपली रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.